नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यासावर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आजचे हे लेक्चर असणार आहे। परिसर अभ्यासासाठी आणि तुम्हाला पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्राच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरणारे हे लेक्चर आहे। याआधीही मी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र यावर आधारित लेक्चर बनवलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। आजचा लेक्चर हे पण 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकावर आधारित आहे। कालचं लेक्चरही 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकावर आधारित होतं। आज हे लेक्चर झाल्यानंतर 7वीचं पूर्ण पुस्तक पॉइंटच्या स्वरूपात तुमच्याकडे असणार आहे। चला जास्त वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया। बघा, शिवरायांच्या काळातील व्यापार व उद्योग कसा होता। तुम्हाला माहित आहे 7वीच्या पुस्तकात शिवरायांविषयी सर्व माहिती आहे, स्वराज्य स्थापनेविषयी माहिती दिलेली आहे। तर बघा, व्यापारामुळे नवीन रोजगार मिळतात। साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा हे वर्णन महाराजांनी आज्ञापत्रात केले, हे लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, पोर्तुगीजांची मिठाची आयात जास्त प्रमाणात होत असे, ती बंद करण्यासाठी व कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण देण्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांच्या मिठावर जकात बसवली। हा प्रश्न आलेला आहे, कुठल्या मिठाच्या उद्योगाला संरक्षण देण्यासाठी महाराजांनी कार्य केलं, तर कोकणात, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, लष्करी व्यवस्था, त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती, तर महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 विभागात होती। एक होतं पायदळ, त्या पायदळामध्ये हवालदार आणि जुमलेदार असे 2 विभाग होते आणि त्या दोघांच्याही प्रमुख असं काय म्हणत, तर सरनौबत असं म्हणत, लक्षात असू द्या। महाराजांच्या लष्कराची विभागणी प्रमुख 2 विभागात, पायदळ आणि घोडदळ। आता घोडदळमध्ये बघा, शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे आहेत त्यांना शिलेदार म्हणत, आणि बारगीर हे घोडदळमधील एक उपप्रकार। तर बारगीर म्हणजे काय, ज्याचा सरकारकडून घोडा व हत्यारे मिळत त्याला बारगीर म्हणत, आणि स्वतःचा घोडा व हत्यारे असणाऱ्यांना शिलेदार म्हणत, आणि यांच्या घोडदळाच्या प्रमुखासही सरनौबत असं म्हणत। त्यानंतर बघा, घोडदळात बारगीर यांची संख्या काय असे, जास्त असे, म्हणजे या भागामध्ये यांची संख्या कशी असायची, जास्त असायची, म्हणजे सरकारकडून घोडा व हत्यारे मिळवणारे जास्त असायचे। त्यानंतर बघा, नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत होते, हे नावं लक्षात असू द्या। त्यानंतर पाहूया हेर खाते। तर बघा, हेर खाते म्हणजे काय, गुपचूप माहिती मिळवणे हे हेर खात्याच्या अंतर्गत होत असेल, आणि भैरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, हे नाव लक्षात असू द्या। त्यानंतर पाहूया किल्ल्याविषयी माहिती। तर बघा, त्या काळातील किल्ल्याविषयी माहिती, किल्ल्यावर अन्नधान्य, युद्ध उपयोगी साहित्य, दारुगोळा याचा साठा करता येतो। त्यानंतर स्वराज्य यामध्ये सुमारे किती किल्ले होते, तर 300 किल्ले, आकडा लक्षात असू द्या। त्यानंतर राजगड, प्रतापगड, पावगड यासारखी काय डोंगरी किल्ले होते, नावं लक्षात ठेवा। डोंगरी किल्ले, सागरी किल्ले, तर डोंगरी किल्ले कोणते, राजगड, प्रतापगड आणि पावगड। तर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असेल, हा कारखानीस हे नाव लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, सागरी किल्ले, सागरी किल्ल्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर त्यांनी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला बांधला होता, लक्षात असू द्या। या किल्ल्याच्या बांधणीसाठी भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी काय केलं, किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतले, किती खंडी लक्षात असू द्या। त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापूर समोर परमदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला, राजापूर। त्यानंतर पहा, आरमार, आरमार याविषयी माहिती। तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज जंजिऱ्याचे सिद्धी, तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे स्वराज्य विस्ताराला काय करत होते, अडथळा निर्माण करत होते। त्या अडथळा घालवण्यासाठी महाराजांनी काय केलं, मोठे असे आरमार उभे केले। मग महाराजाच्या आरमारात विविध प्रकारचे 400 झांजा होत्या, आणि यामधील गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ झांजे होते, हे नावं लक्षात ठेवा। गुराब, गलबत आणि पाल ह्या लढाऊ झांजा होत्या, हे प्रश्न असे याच्यावर विचारले जातात। त्यानंतर पहा, मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते, हा प्रश्न आलेला आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा,
संघटन चातुर्य, तर महाराजांकडे संघटन चातुर्य कशा प्रकारे होतं ते पाहूया. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी बडा सय्यद यास ठार करणारा जिवा महाला हे संघटन चातुर्यामुळेच घडू शकलं. त्याचप्रमाणे पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवाकाशीत, महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदराचा किल्ला लढणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारार्थी पडलेला तानाजी मालुसरे आणि महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर. हे लक्षात असू द्या, कोणत्या कोणत्या घटनेत कोणी कोणी शिवाजी महाराजांना साथ दिली किंवा संघटन चातुर्य दाखवलं हे नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर स्वराज्य स्थापनेच्या काळात कान्होजी जेधे हे त्यांच्या बरोबर आरंभापासून होते. हे नाव पण लक्षात असू द्या, त्यांच्या सुरुवातीत केलेल्या कार्यापासून ते त्यांच्या सोबत होते. त्यानंतर पाहूया लष्कर विषयक धोरण. त्यांचं लष्कर विषयक धोरण कशा प्रकारचं होतं. तर बघा, शिस्त कडक होती, वेतनसुद्धा वेळेवर देत होते, त्याचप्रमाणे रोख रकमेत ते होतं. पराक्रम केल्याबद्दल लष्करविषयक म्हणजे लष्करामध्ये पराक्रम केल्याबद्दल त्यांना मानसन्मान दिला जायचा. जखमींना आणि मृत्यूंच्या नातेवाईकांना मदत केली जात असे. कैदी झालेल्या शत्रू सैन्यांना चांगली वागणूक दिली असत. अशा प्रकारे त्यांचं लष्करविषयक धोरण होतं. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता आणि स्वराज्याच्या आरमारातील दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, मुघलांच्या सेवेत असलेल्या छत्रसाल जेव्हा महाराजांच्या भेटीला आला तेव्हा त्यांनी त्यास बुदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. हे बुदेलखंड लक्षात ठेवा. कोण आले ते? छत्रसाल. आणि कोणाच्या सेवेत होते ते? मुघलांच्या. हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, महाराजांच्या कार्याची थोरवी. तर यामध्ये महाराजाचे सैनिक असले तरी त्यांना शेतकऱ्याच्या शेतातील भाजी विचारल्याशिवाय घेता येत नव्हती. म्हणजे हे कसे जनतेला त्रास देत नव्हते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याच्या आधारे महाराजांची महती सांगितली. लक्षात असू द्या, हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? लाला लजपतराय यांनी लिहिले. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर तमिळ काव्याचे पितामह सुब्रह्मण्यम भारती यांनी शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग रेखाटला. त्यानंतर विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. कोणी काय काय केलं ते लक्षात असू द्या. सर जद्दूनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला आढळतो. त्यानंतर पहा, पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात? तर महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. तुम्हाला पेपरमध्ये हे वाक्य दिलं जातं आणि विचारलं जातं की असं कोणी म्हटलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. तुम्हाला 2-4 नावे दिली जातात, त्यामुळे लक्षात असू द्या हे कोणी म्हटलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्रातील समाज जीवन कसं होतं? तर खेड्यातील व्यवसायाचे काळी आणि पांढरी असे 2 प्रमुख भाग होते. काळीत काम करणारे शेतकरी आणि पांढरीत काम करणारे पांढरपेची. त्या काळात लोहार, सुतार, कुंभार, सोनार इत्यादी किती 12 बलुतेदार असत. त्यानंतर त्या काळातील चालीरीती कोणत्या होत्या? तर बघा, या काळात बालविवाह, बहुपत्नीत्व, विधवांनी पुनर्विवाह, मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन या पद्धती होत्या. ह्या पण लक्षात असू द्या. त्यानंतर औषधोपचारापेक्षा काय त्या काळात नवसाला प्राधान्य दिले जात होतं. त्यानंतर सण समारंभ कोणते होते त्या काळात? तर गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद इत्यादी सण उत्सव त्या काळात साजरे करत. आणि पेशवांच्या काळात गणेश उत्सव हा प्रश्न आलेला आहे. गणेश उत्सव मोठ्या प्रमाणे साजरा करत. भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव चालायचा. मग दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासूनच काय व्हायचं? तर शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे. मग दिवाळीत बलिप्रतिपदा आणि भाऊबीज विशेष करून साजरी करत असत. तमाशा हा त्या काळातील करमणुकीचा लोकप्रिय असा प्रकार होता. त्यानंतर बघा,
या काळातील शिक्षण पद्धतीत पाठशाळा व मद्रासा होत्या. लेखन वाचन हिशोबाचे शिक्षण घरातून मिळे आणि मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे, हे लक्षात असू द्या. आणि कुठलं शिक्षण घरातून मिळे तर लेखन वाचन आणि हिशोबाचे, हे पण लक्षात असू द्या. त्या काळात घाटमार्ग सडक नद्यावरील पूल यावरून दळणवळण प्रवास चालायचा आणि वाहतूक कशावरून व्हायची तर बैलाच्या पाठीवरून करत. आणि कुस्ती युद्धकला हे खेळ लोकप्रिय होते. सोंगट्या गंजिपा बुद्धिबळ हे बैठे खेळ त्या काळात होते. त्याचप्रमाणे हिंदू व मुस्लिम असे 2 प्रमुख धर्म या काळात होते. त्यानंतर पहा, पाठशाळा देवळे मद्रासा आणि मशिदी यांना सरकारकडून देणग्या मिळत असत. आणि वारकरी महानुभाव दत्तनाथ रामदासी हे पंथ प्रचलित होते. कोणकोणते पंथ प्रचलित होते ते पण लक्षात असू द्या. त्या काळाचे स्त्रियांचं जीवन कसं होतं तर स्त्रियांचं जीवन कष्टमय होतं. त्यानंतर बघा, शिवकाळात कसबा गणपती मंदिरे जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे लाल महाल उभारणी, राजगड व रायगडावरील बांधकामे, जलदुर्ग उभारणी अशी विविध प्रकारची कार्य महाराजांनी केलेली होती. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवे घाटातील मस्तानी तलाव स्थापत्यकलेच्या दृष्टीने कसा आहे, महत्त्वाचा आहे. याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, नाशिकचा सरकारवाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशवांचा वाडा, सातारकर छत्रपतीचे वाडे आणि शिवांचा वाई येथील आणि मेनवली, टोके, श्रीगोंदे, पंढरपूर येथील जुने वाडे सुद्धा प्रसिद्ध आहेत. कशासाठी? स्थापत्य कलेसाठी. त्यानंतर बघा, मंदिरे तर शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीची होती. हे पण प्रश्न आलेला आहे. प्रतापगडावरील भवानी देवीचे व गोव्याला सप्तकोटेश्वरांचे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले. पेशवे काळात नाशिकचे काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वरचे शिव मंदिर, गोदावरी प्रवरा या नद्याच्या संगमावर असणारा कायगाव टोके येथील शिवमंदिरे आणि नेवासे येथील मोहिनीराज मंदिरे या काळात काय उभारली गेली. त्यानंतर नदी किंवा संगमाच्या ठिकाणी घडीव दगडी घाट मराठी शाहीचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पहा, सर्वात प्रेक्षणीय घाट गोदावरी व प्रवरा नदी यांच्या संगमावर येथील प्रवरा संगम आणि टोके येथील आहे. लक्षात असू द्या, महत्त्वाचा असा कुठला घाट आहे तर गोदावरी प्रवरा नदीवर बांधलेला घाट. आणि पाण्याच्या प्रवाहाने घाट निखळू नये म्हणून ठराविक अंतरावर भक्कम बुरुज बांधत असत. त्यानंतर पाहूया त्या काळातील चित्रकला. तर बघा, पेशवाई काळात शनिवार वाड्याच्या भिंतीवरील चित्रे महत्त्वाची आहेत. या काळात राघो, तानाजी, अनुपराव, शिवराम, मानकोजी हे महत्त्वाचे चित्रकार होऊन गेले. आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. कोणाच्या काळात ते पण होता, कोणाच्या काळात होता हे लक्षात ठेवा आणि त्यांचं नाव पण लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, शिल्प. शिवकाळातील शिवाजी महाराजांचा कर्नाटक स्वारीच्या वेळेस मल्लमा देसाई भेटीचे शिल्प आणि भुलेश्वर मंदिरावरील शिल्पकला, व्यक्तिशिल्पे, प्राण्याची शिल्पे, पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर, मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांची छत्री आणि नेवासे येथील मोहिनीराज मंदिरातील कला हे सर्व शिल्प खूप महत्त्वाची आणि आकर्षक अशी आहेत. हे प्रश्न आलेला आहे. मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांची छत्री कुठे आहे किंवा कोणत्या राज्यात आहे असं विचारलं होतं, तर ते मध्य प्रदेशात आहे. धातू मूर्ती. पेशव्यांनी पुण्यातील पर्वती येथील मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्तीपूजेसाठी तयार करून घेतल्या होत्या. हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, वाङ्मय याविषयी माहिती आपण पाहूया. तर संत वाङ्मय पौराणिक आख्याने, टीका, ओवी, अभंग, ग्रंथ, कथा, काव्य, चरित्रकथा, संतांची चरित्रे, काव्यरचना, देवदेवतांच्या संदर्भातील आरत्या, पोवाडे, बकरी, ऐतिहासिक पत्रे अशा विविध प्रकारचे वाङ्मय आपल्याला त्या काळात पाहायला भेटतात. आणि नाट्यकला याला सरफोजी राजांनी काय प्रोत्साहन दिलेलं आहे. नाट्यकला या कलेस सरफोजी राजांनी प्रोत्साहन दिलेले आहे, एवढं लक्षात असू द्या.
अशा प्रकारे 7वीचं इतिहासचं पुस्तक पॉईंटच्या स्वरूपात झालेलं आहे. म्हणजे 2 लेक्चर झालेले आहेत, याच्या आधीचं एक आणि आता एक. जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 8वीचा इतिहास घेऊ. एक इयत्तेनुसार आपण पूर्ण कव्हर करूया, ज्यामुळे तुम्हाला पेपर 1मध्ये परिसर अभ्यासामध्ये त्याचा उपयोग होईल आणि पेपर 2मध्ये सामाजिक शास्त्र, सोशल सायन्समध्येही त्याचा उपयोग होईल. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.